नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी. प्रियांनो, आम्हाला अनेकदा फोनवरून विचारणा केली जाते की व्यसनमुक्तीसाठी काही घरगुती औषध मिळेल का? तर बहुतांशी म्हणजे 100पैकी 90% लोक व्यसनमुक्तीसाठी काहीतरी औषधाची मागणी करत असतात किंवा औषधाची अपेक्षा बाळगून ते आमच्याशी संपर्क करतात आणि आम्हाला मार्गदर्शन मागतात. पण मुळात आज आपण 21व्या शतकात जगत असू आणि विज्ञानावर उधळली जाणारी स्तुतीसुमनंसुद्धा आपण ऐकत असतो. विज्ञानप्रिय समाज घडवण्यासाठी खटपट करणारे लोकही आपण पाहत असतो. विज्ञानाने गुरुत्वाकर्षण चिरून अनेक ग्रहांचं संशोधन केले, शोध लावलेला आहे. विज्ञानाच्या म्हणजे विकासाची आणि तो घेत असलेल्या प्रत्येक क्षणाची झेप ही खरोखर अवर्णनीय आहे आणि स्तुतीपात्र आहे. आणि त्यातल्या त्यात त्यांनी मानवी मेंदूला रिप्लेस म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी टेक्नॉलॉजीचा आविष्कार केलेला आहे. असे खूप काही गोष्टी विज्ञानाने साध्य केलेल्या आहे. पण विज्ञानाची तोकडी आणि कमजोर बाजू म्हणजे विज्ञान म्हणजे अर्थात आपण त्याला मेडिकल सायन्स म्हणू, ती ही अशी आहे की बाबा आजपर्यंत विज्ञानाने क्रोसिनसारखी एखादी गोळी बनवली नाही की जी एखाद्या व्यसनीला दिली की त्याचं मन, भावना, शरीर व्यसन मुक्त होऊ शकल अशी गोळी निर्माण केलेली नाही. हे सत्य वास्तव आपण मोठ्या मनाने स्वीकारलं पाहिजे. बाजारामध्ये कॅन्सरवर इलाज निघालेला आहे, पण अजूनही व्यसनमुक्तीवर औषध निघालेलं नाही. म्हणजे किती कॉम्प्लिकेटेड हा विषय असू शकतो, जो विषय विज्ञानी सोडण्यात असमर्थ आहे. आजच्या तारखेला आपण असं म्हणू शकतो. मी सुद्धा विज्ञानप्रियच आहे. सायन्सच्या गाईडलाईननुसारच आम्ही मॅक्झिमम डॉक्टरच्या सल्ल्यानुसार व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्तीस मदत करत असतो. परंतु जरी विज्ञानाकडं आज बाकी गोळ्या आहेत ज्याचे नावं नाही घेत, तो विषय वेगळा आहे. काही गोळ्या आहेत ते कदाचित अँटी क्रेविंगला उपयोगी ठरतात, पण ते घेऊन अल्कोहोल पिलं जातं. आणि काही तुमच्या क्वांटिटीला सुद्धा लिमिटमध्ये असतात. अशा बाजारामध्ये औषधं उपलब्ध आहेत, पण ते सगळ्यांनाच उपयोगी ठरतात का, हा नंतरचा भाग आहे. असो, विज्ञानाकडे जरी आज व्यसनमुक्तीसाठी औषध किंवा एखादी छोटीशी गोळी किंवा पावडर किंवा लिक्विड अवेलेबल नसलं, तरी दुसरीकडं विज्ञान ज्या स्पिरिच्युअलिटीला डिनाय करतं, म्हणजे विज्ञान जरी अध्यात्माची व्याख्या द्या किंवा मानत नसेल, असं जरी एक दुसरी परिस्थिती आहे, दुसरी बाजू आहे ती, तर व्यसनमुक्तीला औषध आहे का? तर मी मोठ्या मनाने सांगेल की व्यसनमुक्तीसाठी औषध उपलब्ध आहे. ते औषध आहे आध्यात्मिक विचार आणि मानसिकतेची आणि मनाची तीव्र व्यसनमुक्तीची इच्छा. या औषधाच्या बळावर आज अनेक लोक व्यसनमुक्त झालेलं आहे, इन्क्लुडिंग मी सुद्धा काही वर्षापूर्वी व्यसनाधीन होतो आणि मी जसे पुस्तकं लिहिले त्यात हे वर्णन आहे. असो, तर ही औषधं उपलब्ध आहे, पण ही औषधं मुळीच व्यसनमुक्तीचे शॉर्टकट नाहीत. तर हे प्रॉपर लॉंगकटी म्हणता येणार नाही, हे प्रॉपर उपचार आहेत. ह्याच्यामध्ये सपोर्टिव्ह ग्रुप्स आहेत, याच्यामध्ये स्पिरिच्युअल सपोर्ट आहे, याच्यामध्ये मेंटल प्रिपेरेशन आहे. मित्रांनो, आज मेडिकल आणि बाजारामध्ये जरी व्यसनमुक्तीसाठी औषधं उपलब्ध नसतील, तरी आमच्या संस्कार, आमच्यावर पाडणारा समाजाचा किंवा मैत्रीचा एक चांगला प्रभाव हे कळत न कळत आमच्या अंतःकरणामध्ये कार्यरत असतात. आणि ह्याच गोष्टी आम्हाला जाणीव करून देतात की आम्ही, म्हणजे जाणीव कसली करून देतात की आम्ही दारू पिऊन चुकीच्या वाटेवर आहेत याची जाणीव करून देतात. पण ह्या चुकीच्या वाटेवरून परत येण्यासाठी खरोखरच खूप शक्तीचं, खूप पेशन्सचं आणि खूप परमेश्वराच्या कृपेचं, अध्यात्म पाठबळाचं यामध्ये सगळं भाग काम करत असतो. माझ्या विचारांचं औषध आता माझ्या व्यसनमुक्तीसाठी कसं काम करतं, तर जसे आपण पाहतो की व्यक्तीमध्ये सात्विक आणि क्रूर अशा दोन्ही प्रवृत्ती नांदत असतात. फक्त भौतिक जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर त्या पद्धतीने व्यक्ती प्रतिक्रिया देत असतो.
तर तीव्र इच्छा असल्यानंतर माझ्या जसं व्यसनहीनतेमुळं, माझ्या ड्रिंकिंगमुळं माझ्या थिंकिंग प्रोसेसवर विकृत परिणाम होतात. जसं ज्या वेळेस माझी बर्निंग डिझायर असते त्यावेळेस, आता माझंच मी छान पद्धतीने अनुभव देऊ शकतो की मी एक असा दिवस उजाडला की ज्या दिवशी म्हणजे त्याला आपण मी कायम आमच्या शेअरिंग्समध्ये, आमच्या संस्थेमध्ये, लेक्चरमध्ये सांगत असतो की डू ऑर डाय या स्थितीला व्यसन पोचणं खूप गरजेचं आहे. कारण का डू ऑर डाय ही एवढी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असती आपल्या लाईफला मोल्ड करायची की विचारूच नका. ज्या ऑपॉर्च्युनिटीला आम्ही आमच्या लाईफला मोल्ड करून आज 15 वर्षापेक्षा अधिक काळापासून निर्व्यसनी आहोत आणि हजारो लोकांना व्यसनमुक्तीसाठी मदत करत आहोत. डू ऑर डाय म्हणजे करा नाही तर मारा. काय करा? व्यसनमुक्तीचा प्रयत्न करा आणि तो धरून ठेवा, नाही तर व्यसनात मारा. या फाट्यावर तुमची व्यसनहीनता येणं गरजेचे असते आणि ती आलेली हा भगवंताचा प्रसाद म्हणा किंवा एक मिळालेली संधी म्हणून हिला सोडण्याची ताकद दाखवायची. प्रियांनो, दारू सोडल्याने कोणीही एका रात्री मरत नाही. व्यक्तिपरता ह्या गोष्टी बदलत असतात. तशी काही सिच्युएशन्स उद्भवली तर मेडिकल सपोर्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. परंतु बाकी ते औषधं व्यसनमुक्तीसाठी नसून त्यावेळेस उद्भवलेला मानसिक गोंधळ जे विड्रॉल सिंड्रोम्स असतात त्याच्यासाठी असतात. पण त्याच्यानंतर जी बांधणी करायची असती ती सगळी मला चांगला समुपदेशक, चांगल्या सपोर्टिव्ह ग्रुपला जाऊन मला माझ्या वैचारिक बांधणी करावी लागते, ज्याला आपण म्हणतो आपल्या मेंदूला पुन्हा आपल्याला रिएज्युकेटेड करावं लागतं. अनेकदा काही कालखंड जायला लागला, काही वेळ जायला लागला तर नक्कीच एक प्राकृतिक विचारशैलीवर आमचे विचार पोचतात आणि ही व्यसनमुक्तीच्या विचारांच्या औषधाचे सकारात्मक परिणाम आमच्या विचारावर, आमच्या जीवनावर, आमच्या कुटुंबावर दिसू लागतात. ह्या एका व्हिडिओमध्ये हे पूर्ण शक्य नाही, पण हे विचारांचं, व्यसनमुक्तीच्या औषधांच्या विचारांचं कृतीचं काम कसं करतं आपण आपल्या पुढच्या ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यूज करणार आहे. धन्यवाद.